झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला आज 1 वर्ष पूर्ण झालंय। मात्र राजकीय अस्थिरता कायम आहे। त्याचा फटका काल सादर झालेल्या अर्थसंकल्पालाही बसलाय। जवळपास 575 कोटी तूट पालिकेला सहन करावी लागली आहे। कुठच्याही पक्षाला बहुमत नसल्यानं असं चित्र असल्याचं आयुक्त सांगतायत। ठाणे महापालिकेची निवडणूक 16 फेब्रुवारी 2012 रोजी पार पडली होती। त्यानंतर अनेक राजकीय उलाढाली ठाणेकरांनी पाहिल्यात। महापौर निवडणुकीत अपहरण नाट्य, त्यानंतर आघाडीतील नेत्यांचं अपहरण, मनसेची प्रत्येक वेळी बदलती भूमिका, न्यायालयाचे निर्णय, काँग्रेसचा वेगळा गट स्थापन करण्याची भूमिका, अशा अनेक घडामोडी आतापर्यंत पालिकेच्या राजकारणात पाहायला मिळाल्यात। 1 वर्ष पूर्ण होत आलं तरीही परिस्थिती जैसे थे आहे। अजूनही अनेक समित्या तयार नाहीत, त्यामुळे अनेक कामं खोळंबली आहेत। यावरून पालिका आयुक्तही नाराज आहेत। या राजकीय अस्थिरतेचा फटका शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पालाही बसलाय। जवळपास 575 कोटींची तूट पालिकेला सहन करावी लागली आहे। पालिकेत बहुमत नसल्यानं असं चित्र असल्याचं आयुक्त सांगतात। जे काही डिसिजन मेकिंग प्रोसेस मध्ये जे काही अनिश्चितताचे वातावरण आहे ते मॅन्डेटचे कारण आहे। त्याच्यामध्ये कोणतेही वैयक्तिकरित्या कोणाला दोष देता येतच नाही। याच्यामध्ये बहुमत कोणाला मिळालं, बरोबर आहे, कोणाला बहुमत न मिळाल्याने क्लिअर कट ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर यात आम्ही काही चूक केली नाही, काही वाद कोर्टात आहेत, त्यामुळे असं चित्र आहे असं सांगून महापौरांनी आघाडीला टोला हाणलाय। काम अटकलेलं नाहीये। काम ज्या दिवशी महापौर बसलो होऊन तेव्हापासूनच काम चालू आहे। बजेट देखील झालेलं आहे। प्रत्येकाच्या वार्डात आपलं आपलं काम चालू आहे। कोर्टात गेल्यामुळे गट अलिप्त करण्याच्या मार्गामुळे हे लोक गेले आहेत। त्याच्यामुळे आज समित्या कुठली समित्या असेल आपल्या प्रभाग समित्याचं काही होत नसल्यामुळे विभागाची कामं अडथळे। एकीकडे राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना नागरिकांमधून मात्र संताप व्यक्त होतोय। हे कुठेतरी थांबायला पाहिजे, विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया उमटते। प्रशासनावर मग कोणत्या प्रकारचा अंकुश राहत नाही आणि मग आम्ही नगरसेवकांना विश्वस्त म्हणायचं, ट्रस्टी म्हणायचं आणि त्यांना तिथे पाठवायचं। तर तसं पाहायला गेलं तर मग आज नेमका कारभार कोण करतंय, नगरसेवक करतायत का प्रशासन करताय, हा सुद्धा प्रश्न नागरिकांच्या मनात आता डोकावू लागलेला आहे। विकासाचं आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मंडळींनी आता लोकांच्या प्रश्नांकडे, शहराच्या समस्येकडे लक्ष दिलं पाहिजे। झी 24 ताससाठी कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।